निसर्गाला वाचवण्याइतके आपण मोठे आहोत का? आपण खरं तर आता माणसांना वाचवायला हवं. इथलं जलजंगल जमिनीला देव मानणारी संस्कृती एकीकडे आहे आणि दुसरीकडे या सगळ्या गोष्टींना फक्त पैसा म्हणून बघायचं आणि त्याला फक्त लुटत राहायचं. हा आपल्या गावागावातला निसर्ग जपला होता आपल्या गाव रहाटीने, आपल्या राखणदारांनी, आपल्या सातेरीने, कारण आपण निसर्गातच देव बघत होतो. आणि हे जे काही देवराया म्हणजे हे जे काही जंगलं आहेत त्या आमच्या आया आहेत. हे जे काही तुम्ही बघताय हे वाहणाऱ्या नद्या आहेत त्या आमच्या आया आहेत. हे सगळं आमचं माऊलीचं सातेरीचं जंगल होतं आणि त्याचे आम्ही सगळे रक्षक होतो, राखणदार होतो. अशा पद्धतीची संस्कृती गावागावात टिकवणारे लोक होते. पण आज काय झालंय की ह्या लोकांना कोणी विचारत नाही, या संस्कृतीला कोणी विचारत नाही. फक्त सण सेलिब्रेट होतात पण त्या सणांमधून तो निसर्ग कसा वाचवायचा हे आपण शिकत नाही. आणि मग म्हणूनच याचाच फायदा घेऊन आपल्या गावांमध्ये अनेक प्रकल्प येत असतात. आज कोकणाची गाव रहाटी जर संपली तर इथला निसर्ग कायमस्वरूपी संपून जाईल, कारण संस्कृतीने जपलेला निसर्ग आहे हा कुठच्या योजनेतून जपलेला नाही आहे. आपण ह्या निसर्गाला जपण्यासाठी आपल्या राखणदार संस्कृतीला समजून घेण्याची गरज आहे. म्हणूनच मी ठरवलंय की आत्ता या मान्सूनमध्ये या पावसाळ्यात मी राखणदार यात्रा सुरू करतोय. मी चालायला सुरुवात करणार आहे कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्याच्या सीमेवर असलेल्या कणकुंबी या गावात असलेल्या माऊलीच्या देवळापासून. 13 जूनपासून आपण राखणदार यात्रेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करतो आहोत. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्राच्या सीमेवरच्या सह्याद्रीच्या माथ्यावरील कणकुंबी या गावातल्या माऊलीच्या देवळापासून आपण राखणदार यात्रा सुरू करतोय. पुढे आपण चोरला घाटातून खाली उतरून गोव्यातील सत्तरी केरी तालुक्यातील काही गावं करून आपण विरडी या महाराष्ट्राच्या सीमेवरच्या गावात येऊ. पुढे कारापूर, डिचोली तालुका आणि नंतर आपण दोडामार्ग तालुक्यामध्ये येणार. दोडामार्ग तालुक्यातलं कळणे जी नदी आहे त्या नदीच्या खोऱ्यातली आपण काही गावं करणार आहोत. कोलझर, तळकट, झोळंबे, तांबोळी, डेगवे, बांदा. बांद्याच्या पुढे तेरेखोल नदीच्या पलीकडे एक गाव आहे सोनुर्ली, तिथेही माऊलीचं मंदिर आहे. हा सगळा जो मॅप मी तुम्हाला आत्ता दाखवतोय त्या मॅपमध्ये जर तुमचं गाव असेल तर तुम्ही कनेक्ट व्हा. तुमच्या गावातून मी चालत येणार आहे आणि तिथे तुम्हाला भेटणार आहे. गावांमध्ये थांबून लोकांशी चर्चा करणार आहे. शाश्वत विकासाबद्दल बोलणार आहोत, कोकणाच्या पर्यावरणाबद्दल, जलजंगल जमिनीबद्दल बोलणार आहोत. सोशल मीडियातून तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट दिलात. आत्ता आपण ग्राउंडवर उतरतोय. राखणदार यात्रेला सुरुवात होते आहे. सामील व्हा कोकण जपण्यासाठी, एक लोकसंस्कृती, एक पृथ्वीवरचा स्वर्ग जपण्यासाठी.